नमस्कार, मी सुदेशना. आपण ऐकत आहात ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. महाराष्ट्रात लवकरच मान्सून येणार. जिल्हा बँकेच्या अध्यक्षाची आज निवड. लातूर, नांदेड, सोलापूरहून मुंबईसाठी 19 असनी विमानसेवा लवकरच सुरू होणार. पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई करावी, शहर विकास समितीची मागणी. आता बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्र राज्यात वेळेच्या आधीच मान्सून येणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. एरवी 7 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो, परंतु यंदा मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो, कारण मान्सूनचे वेळेआधीच आगमन 30 मे पर्यंत केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. तथापि मान्सून अंदमान समुद्रामध्ये तसेच सर्व अंदमान निकोबार बेटावर वेळेच्या आधीच दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यात यंदा समाधानकारक पाऊस होण्याची चिन्ह दिसत आहेत. येत्या 48 तासांमध्ये मान्सून बंगालच्या उपसागराकडे येण्याची शक्यता आहे, असे पुणे वेधशाळेचे अनुमान आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी दिनांक 5 मे रोजी मतदान झाल्यानंतर लगेचच्या निवडणूक निकालात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी प्रणित किसान समृद्धी पॅनलला 21 पैकी 16 जागा मिळाल्या, तर काँग्रेस प्रणित शेतकरी विकास पॅनलला केवळ 5 जागा मिळाल्या. किसान समृद्धी पॅनलच्या बॅनरखाली भाजपाचे माजी आमदार भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर आणि शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून खासदार अशोक चव्हाण यांचे पानिपत केले. संचालक निवडणुकीनंतर अध्यक्षपदावर कोण आरूढ होणार याबाबत मागील 8 दिवसांपासून जोरदार खलउखल सुरू आहे. प्रमुख दावेदारांमध्ये माजी खासदार खतगावकर यांचे नाव चर्चेत असतानाच 16 संचालकांपैकी 8 संचालक देणाऱ्या राष्ट्रवादीच्या बापूसाहेब गोरठेकरांनी देखील या पदावर दावा केला आहे, तर शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील या पदासाठी प्रबळ उमेदवार आहेत. राष्ट्रवादीच्या 8 संचालकांच्या पाठबळावर काँग्रेसने बँकेच्या कारभारासाठी व्यूहरचना करण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचं बोलले जाते. बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाळकीकर यांना बँकेच्या कारभाराचा चांगला अनुभव असल्याने त्यांच्या नावावर चर्चा होत असतानाच ते या पदासाठी अनुत्सुक असल्याचं कळतं. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम यांनी संख्याबळ कमी असल्याने आमचा उमेदवार अध्यक्षपदासाठी उभा राहणार नसल्याचं रात्री उशिरा सांगितलं. बँकेच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्चित झाले नसल्याने मागील 2 दिवसांपासून प्रमुख नेत्यांच्या बैठकींचा जोर वाढला असला तरी ऐनवेळी अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे शेवटच्या क्षणी कळेल. सोलापूर, लातूर, नांदेड आणि कोल्हापूर येथून मुंबईसाठी लवकरच 19 असनी विमान सेवा सुरू करणार असल्याची माहिती मेहर कंपनीनं दिली. सी प्लेन सेवेसाठी विख्यात असलेल्या मेहरच्या मुंबई ते गंगापूर धरण, नाशिक व महाबळेश्वर येथे 2 धरण सेवेला राज्य सरकारकडून नुकताच हिरवा कंदील मिळाला आहे. महिनाभरात नाशिक व महाबळेश्वर येथे सी प्लेन सेवा सुरू होईल अशी माहिती मेहरचे संस्थापक व संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी दिली आहे. राज्यातील सोलापूर, लातूर, नांदेड व कोल्हापूर या शहरातून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. त्या संदर्भात त्या शहरातील विविध भागधारकांशी बोलणं सुरू आहे. येत्या 3 महिन्यांमध्ये या सेवा सुरू होतील असे सध्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये कंपनीने अहमदाबाद ते पोरबंदर ही राज्यांतर्गत विमानसेवा यशस्वीपणे सुरू केली आहे. आता राजधानीतही अशा स्वरूपाची सेवा सुरू करण्याची योजना आहे. पावसाच्या तोंडावर शहरातील मोठ्या नाल्यांची कचरा काढून साफसफाई करावी, त्यामुळे नाल्या तुंबणार नाहीत व पाण्याचा निचरा होईल. त्यामुळे मोठ्या नाल्यांची त्वरित साफसफाई करावी अशी मागणी शहर विकास समितीने केली आहे. वास्तविक वर्षातून किमान 4 ते 5 वेळा अशी सफाई होणे अपेक्षित आहे. किमान पावसाळ्याच्या तोंडावर ती चांगल्या प्रकारे शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई करावी असेही शहर विकास समितीने म्हटले आहे. अनेक भागामध्ये नाल्या तुंबल्यामुळे बॅकवॉटरमुळे यापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करा व भविष्यात शहरात निर्माण होणारी पूरस्थिती टाळावी असेही निवेदनात म्हटले आहे. आणि याचबरोबर @ब्रेकिंग न्यूजचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.